Headlines, Prayojak, Sofa Factory, the complete living solutions under one roof. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात मांडणार देशाचा अर्थसंकल्प। बजेटमधून कुणाला काय मिळणार याकडे देशाचं लक्ष। बजेटची बित्तम बातमी फक्त न्यूज 18 लोकमतवर। अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी उसळी। मध्यमवर्गीय, गृहिणी, तरुणाईच्याही बजेटमधून मोठ्या अपेक्षा। नोकरदारांना कर सवलती दिलासा मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे बजेटकडून सामान्यांना मोठ्या अपेक्षा। सरकार रेल्वेच्या बजेटमध्ये 20% वाढ करण्याची शक्यता। बजेटमधून कृषी आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळणार का? सरकार समोरची मोठी आव्हानं काय? बजेटकडे सर्वसामान्यांचं लक्ष। राज्यात गायींच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेचा निर्णय। दूध दरवाढ आजपासून लागू। प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातल्या माथाडी कामगारांचा संपावर जाण्याचा निर्णय। मुंबईसह राज्यभरातील माथाडी कामगार होणार सहभागी। भिवंडीतल्या खोणीतल्या भंगार गोदामात स्फोट। 2 जणांचा मृत्यू। केमिकल ड्रमचा स्फोट होऊन दुर्घटना। राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं आज काम बंद आंदोलन। 10,000 डॉक्टर होणार सहभागी। ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता। माघवारीच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा संपन्न। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। भारत विरुद्ध न्यूझीलंड आज अखेरचा T20 सामना। मालिका विजयाच्या निर्धारानं मैदानात उतरणार टीम इंडिया।